नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये अतिशय रोमांचक असा भाग आपल्याला पाहावयास मिळणार आहे। तर आता अमृता पटकन सकाळी उठून तिचा आवरते आणि म्हणते की अरे बापरे, खूप उशीर झाला, सगळेजण ऑफिसला गेले असतील आणि मला ना अजून खूप आवरायचंय असे स्वतःचीच बोलत आता अमृता बाहेर जाऊ लागते। तर तेवढ्यात राजकुमार आता अमृताला आडवं येतो आणि म्हणतो की थांबा थांबा, कुठे निघालात? अगोदर कॉटवर बसा, आराम करा, काळजी करू नका आणि तुम्हाला ना जे काही कामं करायचे ना ते सगळे कामं मला सांगा, मी करतो। ते ऐकताच आता अमृता हसू लागते आणि म्हणते तुम्ही काय करणार आहात? हसतच आता राजकुमार म्हणतो की तुम्ही जे सांगाल ते मी करील। तर अमृता म्हणते की तुम्हाला काय येतं, कणिक मळता येतं का? आता राजकुमार म्हणतो की मला वाटलंच होतं की हाच प्रश्न मला विचारणार आणि दोघेही हसू लागतात। अमृता म्हणते मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी रात्रभर जागे राहून माझ्या उश्याशी बसून होतात आणि अमृता म्हणते की हे बघा, मी मागाशी फोनवर तुमचं बोलणं ऐकलं, तुम्हाला गॅरेजवर बोलावतात आणि उगाच माझ्यामुळे आता तुमचा खाडा नको, आत्ताच कुठे गोष्टी आता सुरळीत होऊ राहिल्यात। आणि तसाच राजकुमार जाऊ लागतो तर हसूनच अमृता म्हणते की अहो कपडे तर बदला। राजकुमार म्हणतो अरे हो। आणि इकडे आता कंपनीमध्ये सगळेजण जमलेले असतात तर सारंग आणि सावली आता कंपनीमध्ये एकदम भन्नाट अशी विठोबा रखुमाईची मूर्तीची स्थापना करतात आणि पटकन आता विठोबा रखुमाईला सारंग आणि सावली हार घालतात। पाठीमागे आता किरण, ऐश्वर्या, बबलू सगळेजण नीलसोबत आता उभे असतात आणि सगळेजण हात जोडून आता सावली म्हणते पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। आणि त्या जयघोषात आता सावली सारंगने विठोबा रखुमाईची स्थापना केलेली असते आणि त्यानंतर आता सारंग आणि सावली दोघेही आरतीचे ताट ओवाळत आता विठोबा रखुमाईची आरती घेतात। आणि त्यानंतर आता सावली म्हणते की विठोबा रखुमाई, आज सारंग सरांच्या ऑफिसमध्ये मी तुमची स्थापना केली, घरी जशी मी सारंग सरांची काळजी घेते तशीच ऑफिसमध्ये तुम्ही सारंग सरांची काळजी घ्या। ती ऐकून आता सारंग सावलीकडे बघत आता खुश होऊन हसतो आणि त्यानंतर आता व्हिडिओ कॉल करून सारंगने आता चंद्रकांतराव आणि तिलोत्तमाला विठोबाची मूर्तीची कशी स्थापना केली हे व्हिडिओ कॉलमध्ये दाखवतो। तर ते बघून तिलोत्तमा, चंद्रकांतराव खुश होतात। तिलोत्तमा विठोबा रखुमाईच्या पाया पडते आणि तेवढ्याच दरवाजावरती टकटक असा आवाज करून आता अमृता तिथे येते। अमृताकडे बघत आता तिलोत्तमा म्हणते की अगं अमृता तू? आणि तिलोत्तमा म्हणते की अगं अमृता, मी आता तुला बघायला येणारच होते। अमृता म्हणते की आई, आता मला बरं वाटतंय। आता अमृता म्हणते की तशी सुद्धा यांनी माझी रात्रभर जागून खूप काळजी घेतली आणि अमृता म्हणते की रात्रभर ते माझ्या उश्याशी बसून होते आणि काळजी घेत होते आणि अमृता म्हणते की मला असं एकटं त्यांनी वाटू दिलं नाही आणि खूप दिवसांनी अशी कुणीतरी माझी काळजी घेतली। आता अमृता म्हणते की आई बाबा, मला माहिती आहे माझ्या या निर्णयामुळे तुम्ही नाराज आहात। तेव्हा तिलोत्तमा म्हणते की काही नाही गा अमृता, तू खुश आहे ना, मग त्याच्यात आम्ही आनंद मानतो। तिलोत्तमा म्हणते की हे बघ अमृता, त्याने तुझ्याबरोबर राहावं किंवा नाही राहावं हा सर्वस्वी निर्णय तुझा आहे। चंद्रकांतराव म्हणतात की तिलोत्तमा जरी तुझ्यासोबत नव्हती तरी सुद्धा ती तुझ्या तब्येतीची चौकशी माझ्याकडे करत होती। तिलोत्तमा म्हणते की हे बघ, तू जो काही निर्णय घेशील तो अगदी विचारपूर्वक घेशील हे मला माहिती। तेव्हा अमृता म्हणते की आई, जशी तुम्ही एक संधी दिली त्यांना तशी मी सुद्धा त्यांना एक संधी देते आणि माझा निर्णय योग्य व्हावा यासाठी मी तुमच्याकडे आशीर्वाद मागते आणि माझा संसार पुन्हा पूर्वीसारखा व्हावा म्हणून मी आता नवीन संसाराला सुरुवात कशी करते अशी अमृता आता तिलोत्तमा चंद्रकांतरावांना सांगते आणि त्यानंतर पटकन आता पाया पडून अमृता त्यांचा आशीर्वाद घेते। तर इकडे आता ऑफिसमध्ये सावली आता सगळ्यांना आता आरती देते। तर तेवढ्यात आरती घेत ऐश्वर्या आता सावलीसमोर येते आणि म्हणते मला माहिती हे तुझं काय चाललंय ते। आणि तेवढ्यात आता सावली म्हणते की म्हणजे नेमकं तुम्ही कशाबद्दल बोलताय? तर ऐश्वर्या म्हणते की वेळ पांघरून पेडगावला जाऊ नकोस सावली। ऐश्वर्या म्हणते की तुला असं वाटत असेल तुझे हे जे प्रयत्न सुरू आहेत ते कुणाला कळत नाही, पण मला सगळं कळतंय। मॉमला इम्प्रेस करून तू हे स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्याचा जो प्रयत्न करते ना, तुझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही सावली, असे बोट करत ऐश्वर्या बोलते। आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणते की तिलोत्तमा मॉम तुला कधीच ॲक्सेप्ट करणार नाही आणि विठोबा रखुमाई जरी तुझ्या पाठीमागे असली तर तुझ्या मध्ये मी कायम ऐश्वर्या मेंदळे असणार आहे। विठोबा रखुमाईपेक्षा आपण मोठे नाही आहोत आणि मुळात आपण कुणाच्या वाटेवरती मध्ये का उभं राहावं असे सावली आता ऐश्वर्याला बोलते। आणि सावली म्हणते की ज्याची त्याची वाट ज्याला त्यालाच चालू द्यावी आणि ऐश्वर्या म्हणते की हे तू मला सांगू नकोस। ऐश्वर्या म्हणते की बाय द वे
तुझ्यामुळे आता राजकुमारला घरात तर घेतलंच आहे आणि आता तर तो अमृतासोबत राहायला देखील लागलाय. ऐश्वर्या म्हणते की राजकुमारच्या बाबतीत एक गोष्ट आहे, तुला मी सांगतोय, सावली शेवटी वळणाचं पाणी वळणालाच जातं आणि जेव्हा राजकुमार आता वाईट वागेल तेव्हा मला तुझी परीक्षा बघायची. मग बघते तुझा विठुराया तुला मदतीला धावून येतो की मग कोणी येतं. आणि त्यावेळेस ही ऐश्वर्या मेंदळे तुला तुझ्या कर्माची फळे भोगायला लाविलच अशी ऐश्वर्या सांगते. आणि त्यानंतर आता पटकन अमृता ही इकडे किचन मध्ये येते आणि तेवढ्यात आता इकडे अमृता ही किचनमध्ये भाजी करायला घेते आणि तेवढ्यात तारा पळत पळत अमृताकडे येते आणि म्हणते की वहिनी मी तुमची मदत करू का. खिडकीत बघत आता अमृता म्हणते की मी हे बघते सूर्य पश्चिमेकडे उगवला की पूर्वेकडे. आणि अमृताकडे बघत आता तारा म्हणते की आज सूर्य ना पश्चिमेलाच उगवलाय. तर अमृता म्हणते म्हणजे, तर तारा म्हणते की म्हणजे आज सोहम येणार आहे. ते ऐकताच आता अमृता देखील खुश होते आणि खरंच आज सोहम येतोय पश्चिमेकडून. हसतच अमृता म्हणते की अरे वा खूप दिवस झाले ना त्याला जाऊन. आणि पटकन आता तारा म्हणते मी खूप खुश आहे. अमृता तिला तांदूळ घ्यायला सांगते. पटकन तांदळाची बरणी घेत आता तारा सुद्धा स्वयंपाकाला लागते आणि मदत करत करत असताना आता तारा ही अमृताला म्हणते की वहिनी तुमची तब्येत कशी आहे आता. तेव्हा अमृता म्हणते की आता बरं वाटतंय. आणि तारा म्हणते की बघा ना राजनसुद्धा परत आलेत आणि सोहमसुद्धा परत येतोय. तेव्हा तारा परत भानावर येत म्हणते की सॉरी बरं का. तर अमृता म्हणते की त्याच्यात काय एवढं, अगं बोलता बोलता माणूस बोलून जातो. आता अमृता म्हणते की सोहम ना लवकरच यायला पाहिजे होता जेव्हा शिवानी जेलमध्ये गेली तेव्हा. तर आता तारा म्हणते की तो ना तिकडे शिक्षण घेत होता. तर अमृता म्हणते की बरं जाऊ दे. तारा म्हणते की मला तुम्ही स्वयंपाक शिकवा ना वहिनी. तारा म्हणते की राजकुमार दादा किती बदललेत आणि ते येता क्षणी तुमच्यामध्ये सुद्धा बदल झालाय, तो तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागलाय आणि खरंच ते किती बदलले तसे तारा आता अमृताला बोलते. आणि इकडे आता किती जरी नाही म्हटलं तरी राजदादा घरी आल्यानंतर तुम्ही खुश दिसताय असे तारा बोलते. आणि त्यानंतर इकडे सारंग आणि सावली कारमधून घरी येत असतात. आता सावली सारंगचे आभार मानते आणि म्हणते सारंग सर तुम्ही ना विठुरायाची मूर्ती ऑफिसमध्ये ठेवली त्याबद्दल. आणि आता सारंग म्हणतो की हे बघ तू ऑफिसला आली ना तेव्हा तुझा मूड कसा वाटला तुला. तर सावली म्हणते की अहो तुमच्यावरती ऑफिसची किती मोठी जबाबदारी आहे मला इथे आल्यानंतर कळलं. एवढी मोठी जबाबदारी तुम्ही कशी पेलवता हो. आणि सारंग म्हणतो की हे बघ जर तुला कंपनीत यावंसं वाटत असेल तर खरंच तू कंपनीत येत जा. आणि स्वतः अमृता वहिनीसुद्धा तुला सांगेल स्वतःसाठी जर तुला काहीतरी करायचं असेल तर कर. सावली म्हणते खरंच बरोबर आहे. सावली म्हणते की पण मला ऑफिसला वगैरे यायला नाही जमणार कारण ते माझं काम नाहीये. सारंग म्हणतो की हे तू अगोदर का ठरवतेस, अगोदर करून तर बघ सावली आणि अगोदरच निष्कर्ष कशाला काढायचा नाही का. आणि तेवढ्यात आता सारंगला एक फोन येतो. तेव्हा सारंगला फोन येता क्षणी सारंग म्हणतो हो हो रस्त्यातच आहे येतो मी. फोन ठेवतच आता सारंग सावलीला म्हणतो की हे बघ इथे जवळच आपल्याला एका गावात जायचं, ते काम झालं की मग आपण घरी जाऊ. सावली म्हणते की सारंग सर अगोदर मला घरी सोडा ना. आणि सावली म्हणते की हवं तर तुम्ही नंतर जा ना. तर सारंग म्हणतो नाही लगेच इथे जवळच आहे. तर सावली म्हणते चला. आणि इकडे आता बबलू हा किरणला नेऊन सोडण्यासाठी स्कूटी चालू करत असतो पण स्कूटी काही आता बबलूला चालू होत नसते. किरण म्हणते काय रे बबलू अशी कशी स्कूटी बंद पडली आणि तू माझ्याबरोबर चेष्टा करतो ना. तर बबलू म्हणतो नाही ग किरण मी तुझ्यासोबत कधीच अशी चेष्टा करणार नाही. किरण म्हणते की मी ना तुझ्यासोबत यायलाच नको होतं. किरण म्हणते की आज माझ्या कंपनीचा पहिला दिवस होता आणि सारंग सरांची आणि मीटिंग होती आणि मला त्यांच्याबरोबर जायला हवं होतं. बबलू म्हणतो तू एक काम कर सारंग दादाला फोन कर आणि म्हणा बबलू दादाची बाईक बंद पडली त्यामुळे मला यायला जमलं नाही. आणि लगेच आता किरण म्हणते की मी फोन विसरले. तेव्हा बबलू म्हणतो की आता हे सुद्धा माझ्यामुळेच झालं का. बोट करत किरण म्हणते की मी तुला बोलले का. आणि इकडे आता किरण म्हणते की बबलू एक गोष्ट तू लक्षात ठेव, ही नोकरी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि पहिल्याच दिवशी तुम्हाला उशीर केलाय. आणि लगेच आता बबलू म्हणतो की मीच लावून दिलंय तुला नोकरीला. किरण म्हणते बबलू तू असा कसा बोलू शकतोस, तू मला नोकरीला लावून दिलं म्हणजे, आणि तू जर नोकरीला लावलं नसतं तर मला काही दुसरी नोकरी मिळणार नाही का. किरण म्हणते हा ठीक आहे थोडा वेळ लागेल मला दुसरी नोकरी मिळायला पण नोकरी मिळेल ना. आणि इकडे आता सारंग त्या गावामध्ये आलेला असतो आणि त्या गावामध्ये येताच आता गावकरी जमा होतात. सारंग त्याची ओळख करून देतो आणि सारंग म्हणतो की आमची एक छोटीशी कंपनी आहे, माझ्या आईने ती कंपनी मोठ्या कष्टाने उभी केली, आम्ही सौंदर्य प्रसाधने बनवतो आणि आता आमच्या कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आणि त्यासाठी आम्हाला आयुर्वेदिक उत्पादनं बनवायची. आणि सारंग म्हणतो की यामध्ये सगळे नैसर्गिक घटक जे निसर्गामधून उपलब्ध होतील आणि खरं तर आम्ही त्याच कारणासाठी इथे आलोय असे सारंग सांगतो.
आणि इकडे आता तारा आणि अमृता दोघीही स्वयंपाक करत असतात. तर पाठीमागून ऐश्वर्या तिथे येते आणि ऐश्वर्या त्यांच्याकडे बघते आणि त्यांच्याकडे बघत आता ऐश्वर्या विचार करते की ही तारा हिने कधी किचनमध्ये पाय ठेवला नसेल आणि आता ही किचनमध्ये काय करते. आणि तेवढ्यात पुढे येत ऐश्वर्या म्हणते की अगं तारा काय झालं, तू का रडतेस ग. तर तारा म्हणते की वहिनी अगं त्यांनी कांदा कापायला सांगितलाय ना म्हणून डोळ्यात पाणी आलं. आणि ऐश्वर्या म्हणते काय वहिनी तुम्ही पार्टनर बदलली की काय, ती मूर्ख मुलगी दिसत नाहीये कुठे. तारा म्हणते की तसं नाहीये वहिनी. तारा म्हणते मी म्हटलं की वहिनीकडून स्वयंपाक शिकून घ्यावा म्हणून मी त्यांना मदत करायला आले. आणि अमृता म्हणते की बरं मला एक सांग ना, ऐश्वर्या मूर्तीची स्थापना झाली का. ऐश्वर्या म्हणते झाली. ऐश्वर्या म्हणते की पण वहिनी तुला बरं वाटतंय ना आता, आणि तू काम करायला कशाला आली. अगं तू काम करायला कशाला पाहिजेस, तू आराम करायला हवास. आणि इकडे आता ऐश्वर्या म्हणते की ती मुलगी मला सकाळपासून दिसली नाही, कुठे गायब वगैरे झाली की काय, आणि कुठे सोडून गेली की काय. तेव्हा आता तारा म्हणते की सावली आणि सारंग दोघेही आलेले नाहीयेत. आणि इकडे आता ऐश्वर्या विचार करते की हे दोघं मग गेले तरी कुठे असतील. आणि इकडे आता सारंग त्या गावकऱ्यांना सांगत असतो की तुमच्या आसपासच्या जंगलात ज्या वनस्पती आहेत त्या तुम्ही वनस्पती उपलब्ध करू शकता का. आणि जर तुम्ही जंगलातून आता त्या औषधी वनस्पती आणून दिल्या तर आम्ही त्याचा योग्य मोबदला देऊ असे सारंग त्यांना बोलतो. आणि गावच्या विकासासाठी सुद्धा आम्ही मदत करू असे सारंग सांगतो. तर ते गावकरी आता एकमेकांकडे बघतात आणि आता ते गावकरी म्हणतात हे बघा या अगोदर सुद्धा एक कंपनी आली होती आणि त्यांनी आमच्याकडून वनस्पती घेऊन गेल्या, पण त्यानंतर त्यांनी स्वतःहून त्या वनस्पती जंगलातून न्यायला सुरुवात केली. हे बघा आम्ही हे जंगल आमच्यासाठी आई वडील आहेत आणि आम्ही असे धंदेवाईक नाही आहेत आणि त्याच्यावरच आमचं पोट चालतंय आणि म्हणून त्या माणसांना आम्ही गावातून हाकलून लावलं असे ते गावकरी बोलतात. आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो की नाही आम्ही तसं नाही करणार. तर दुसरा माणूस म्हणतो की अहो हे सुद्धा तसंच करणार, कारण सारेच कंपन्यावाल्या सारखेच असतात. तेव्हा आता ते गावकरी म्हणतात आम्हाला आता विश्वास राहिलेला नाही. तो माणूस म्हणतो की आम्हाला तुमचा शब्दही नको आणि तुमचे पैसेही नको, निघा तुम्ही इथून. आणि लगेच आता ते गावकरी म्हणतात सारंग साहेब आमचा निर्णय झालेला आहे आणि आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही, तुम्ही येऊ शकता. तर हात जोडून सारंग तिथून जाऊ लागतो आणि सारंग आता डोक्याला हात लावतो. तेव्हा आता सावली सारंगला थांबवते. तर सारंग म्हणतो की नाही ऐकत सावली ते, आणि जर जंगलातील वनस्पती आपल्याला मिळाल्या नाही तर आपण प्रॉडक्ट कसे तयार करू शकतो. आणि या माणसांच्या डिस्कशनवरून मला नाही वाटत ते आपल्याला वनस्पती देतील म्हणून. आणि त्याच वेळेस आता सावलीच्या डोक्यात एक आयडिया येते आणि त्यानंतर आता सावली एक आयडिया करते आणि मोठ्या हुशारीने सावली त्या गावकऱ्यांना वनस्पती देण्यासाठी तयार करते. आणि त्यानंतर सारंग सावली घरी येतात. तर सावलीने हुशारीने त्या लोकांना तयार केलेले बघून सारंग सावलीच्या प्रेमात पडतो. प्रेमाने सावलीच्या जवळ येत सारंग आणि सावली दोघेही आता रोमॅन्टिक होतात. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या ही सावलीकडे येते आणि म्हणते की काल तुम्ही दोघं कुठे गेले होते, खूप वेळ झाला तरी तुम्ही आले नाही. तेव्हा सावली म्हणते की काल आम्ही शेजारच्या गावात गेलो होतो आणि आम्हाला प्रॉडक्टसाठी कच्चा माल हवा होता आणि तो कच्चा माल आम्ही आणण्यासाठी गेलो होतो. तर ऐश्वर्या म्हणते की कोणता कच्चा माल आणि कोणत्या गावात गेले होते आणि कोणती औषधी. तर ते ऐकताच आता सावली विचार करते की ही सगळी माहिती ऐश्वर्या मॅडमला कशाला हवी. तेव्हा सावली आता तिला काहीच सांगत नाही. तर आता सावलीने सगळ्यात मोठे सारंगचे काम केलेले असते आणि सारंगला आपले बनवलेले असते. तर आता तो कच्चा माल सावली गावकऱ्यांकडून घेऊन त्या औषधापासून सारंग कसे हर्बल आयुर्वेदिक प्रॉडक्ट बनवतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.